सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 11. संतांची साधी व सोपी शिकवण. संत जे अव्यक्ताशी तादात्म्य पावलेले असतात ते त्या अव्यक्तातूनच प्रकाशमय देहानं बाहेर येतात आणि मानवांना स्वानुभवाचा मार्ग दाखवण्यासाठीच केवळ जन्म घेतात. ते आपल्या स्वतःच्या कृतीनं आणि समुपदेशनानं ह्या जगमायेत आनंदानं कसं राहावं, सुखदुःखाच्या अतीत कसं व्हावं आणि अखंड शांतीचा लाभ कसा करून घ्यावा हे शिकवतात. ते लोकांना सांगतात, बाबांनो, अखंड सौख्याचा निधी आपल्या पाशीच आहे. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. तो निधी कुठे आहे ती जागा तुम्ही विसरलात, त्याची तुम्हास जाणीव नाही एवढंच. संत हे जगापासून काही घेतही नाहीत आणि कोणाला काही स्वतःच असं देऊही शकत नाहीत. ते आपले ईश्वरदत्त जीवित कार्य करतात आणि तसं करीत असताना स्वानंद सुखात तल्लीन असतात. निर्धास्त मनानं, श्रद्धेनं, संकल्प विकल्प रहित अशा सत्य प्रेमानं संतांनी उपदेशिलेल्या मार्गानं मुमुक्षू अभ्यास करीत राहिल्यास त्यास अंतिम यश मिळेलच. धनसुतदारा यांच्या मोहात न फसता आणि दुर्वृत्तीच्या फेऱ्यात न सापडता ते आपलं जीवन सुखी करू शकतील. असाच निष्ठेनं आणि भक्तिपूर्वक प्रयत्न अखंड करीत राहिल्यास श्री ज्ञानेश्वर तुकारामादी संतांनी प्राप्त करून घेतलेल्या अखंड शांतीचा स्वरूप साक्षात्कार ते घेऊ शकतीलच, यात तिळमात्र संदेह नाही. माझ्या अंतःकरणातून जे विचार सहजपणे उत्स्फूर्त झाले ते शब्दात व्यक्त करण्याचा अल्पसा प्रांजल प्रयत्न माझ्याकडून झाला आहे. हे सद्विचार माझे नसून माझ्या हृदयात अखंड साक्षीत्वानं वास करणाऱ्या परमेश्वराचे आहेत. ते सत्य आहेत याबद्दल तर माझी खात्रीच आहे, पण ते मौल्यवान आहेत की अमौल्यवान आहेत हे पाहण्याचं काम मी वाचकांवरच सोपवतो. ज्याला काही थोडाफार आत्मसाक्षात्काराचा अनुभव असेल तो हे जाणेल की हे विचार माझे अज्ञानाचे नसून ते माझ्या गुरूंचे आहेत. यात काही अयोग्य वाटल्यास ते माझ्या अज्ञानपणाचं द्योतक समजावं. आपणास माहीतच आहे की मी अगदी अशिक्षित आणि अज्ञानी आहे. मराठी 2 इयत्ता पलीकडे माझं शिक्षण नाही. मग मी हे लिहावंच का? असं म्हणाल तर गरुड जसा आकाशात उंच भराऱ्या मारू शकतो तसं जरी कावळ्याला करता आलं नाही तरी त्याच्या अल्पशक्तीप्रमाणे त्याला जितकं उंच उडता येईल तितकं उडण्याचाच प्रामाणिक प्रयत्न त्यानं केल्यास दोषास्पद होईल का? जरी मी सर्व अवगुणांचा पुतळा असलो तरी गरुडाप्रमाणे आकाशात माझ्या अल्पशक्तीप्रमाणे उडण्याचा माझा प्रयत्न अगदीच काही हास्यास्पद होणार नाही असं मला वाटतं. जीवात्मा
शिवात्मा आणि परमात्मा. बंधू भगिनीनो, मला जे काय सांगायचंय ते मी नेहमीचीच व्यवहारातील उदाहरणं देऊन शक्य तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ते आपण गोड करून घ्याल अशी आशा आहे. ज्यांचं थोडंफार वाचन झालंय किंवा ज्यांनी कथा कीर्तनं ऐकली आहेत, त्यांच्या कानावरून जीवात्मा, शिवात्मा आणि परमात्मा हे शब्द गेले असतील. सुखदुःख मिश्रित संसाराचा अनुभव घेणारा तो जीवात्मा, सर्व विश्वाचं कर्म भावरूप संचलन करणारा तो शिवात्मा, आणि जो एकत्वानं सर्व वस्तूत अंतर्बाह्य व्यापूनही दशांगुळ उरलेला, ज्यास ब्रह्म असं संबोधतात, तो परमात्मा. अशा बुद्धिगम्य संज्ञा दिलेल्या आपणास आढळतात. परंतु जीवात्मा, शिवात्मा आणि परमात्मा या त्रयीच्या बुडाशी आत्मतत्व एकच आहे. जीव, शिव आणि पर या संज्ञा त्या तत्वावर आरोपित केलेल्या आहेत, आणि या संज्ञांचं शाब्दिक ज्ञान आपणास कथा कीर्तनं ऐकून किंवा वाचून झाल्यामुळं आपण या घोटाळ्यात विनाकारण भ्रम पावतो. या संज्ञा देणारा किंवा हे शब्द उच्चारणारा कुठं आहे? तर तो या देहात आहे, हृदयात आहे. जगातील अखिल मानवाचा हा जो हृदयातील मी, त्यानंच या संज्ञा शब्दरूपानं व्यक्त केल्या आहेत. मी कोण म्हणून तुम्ही शोध करीत राहिलात तर ते एक निर्गुण, निराकार आणि अशब्द असं तत्व आहे असं समजून येईल. मग हे निर्गुण, निराकार आहे तर ते दृष्टीनं दिसतं हे म्हणणं बरोबर होईल का? नाही. तर मग या तत्वाचं स्वरूप कोणतं म्हणून विचाराल तर सर्व साधू संतांनी काय सांगितलंय ते पाहावं. ते म्हणतात, मीचं स्वरूप निरामय आनंदाचं आहे. आपल्या हृदयातील अखंड आनंद हीच ती सत्य वस्तूची खूण. हर एक व्यक्ती सुखाच्या मागे आहे आणि सुख सतत मिळत राहील अशी संपन्न स्थिती व्हावी याकरता त्याची धडपड चालू आहे. ही धडपड कर असं त्यास कोणी शिकवावं लागत नाही, कारण आनंद, शांती हा त्याच्या देहाच्या आतील मीचा स्वभाव. या सहज स्वाभाविक आनंदाची ओळख झाली की काही कारण शिल्लक राहतच नाही. मीलाच पाहिलं तर पाहणं काय राहिलं आणि पाहायचं काय राहिलं? अशा रीतीनं मीला पाहिलं म्हणजे मी सर्वत्र भरून राहिलो आहे आणि या सर्व व्यापक आत्मतत्वाशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी प्रतीती येते. अर्थात जगतभान नाहीसं होऊन एकच आत्मतत्व ओतप्रोत भरून राहिला आहे असा साक्षात्कार होतो. या स्थितीस अनुलक्षून श्री समर्थांनी म्हटलंय, अरे जे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काई, अशी अनिर्वाच्य स्थिती होईल. तेथे बोलणेच खुंटले, तो आपणची होऊन ठेला. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.